नमस्कार. सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत. आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा. नवी मुंबई महानगरपालिकेची रणधुमाळी चालू झालेली आहे. राजकीय वातावरण तापलेलं आहे. आज शेवटचा दिवस आहे. आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक 12 अ चे शिवसेना अधिकृत उमेदवार दमयंती आचरे मामी यांच्याकडून जाणून घेऊया. मामी, काय सांगाल? आपण माजी नगरसेविका राहिलेले आहात आणि आता पुन्हा एकदा आपल्याला उमेदवारी पक्षाने दिलेला आहे. काय सांगाल? नमस्कार. गेली 2005 पासून कोपरखैरणे विभागातील लोकांनी मला नगरसेविका म्हणून स्वीकारलेलं आहे. पक्षश्रेष्ठीने देखील पुनश्च विश्वास ठेवून मला उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी, सर्व पदाधिकारी यांचे मनपूर्वक आभार. आणि आपण पाहता आहात की गेल्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून सर्वसामान्य लोकांचा माझ्याप्रती असलेला विश्वास आणि प्रेम, यातून लोक माझ्या पाठीशी रॅलीच्या स्वरूपामध्ये माझ्या पाठीशी आहेत. त्यांचा आशीर्वाद आहे आणि हाच आशीर्वाद मला राजकीय कामासाठी ऊर्जा ठरतो, उर्मी ठरतो. एक विशेष गोष्ट म्हणजे एक वैयक्तिक गोष्ट फक्त कमतरता भासते ते माझे पती समाजरत्न बबनशेठ आचरे मामा यांची. परंतु मला वाटतं सर्वसामान्य लोक असतील किंवा माझे जे मतदार बंधू असतील ते मतरूपाने ती उणीव माझ्या प्रती पूर्ण करतील असा मला विश्वास आहे. आणि गेल्या 2005 पासून नगरसेविका म्हणून काम करत असताना जे काही नगरसेवक म्हणून आपले कर्तव्य असतात ते कर्तव्य मी माझ्या मते चोख प्रमाणात निभावलेली आहेत. नगरसेवकांची जी काही कामं आहेत, वॉटर, गटर, मीटर, त्याहीपेक्षा अगदी एक विशिष्ट संकटाला आपल्याला सामोरं जावं लागलं होतं जगभराला. कोरोनाचं संकट ज्यावेळी आलं होतं त्यावेळी देखील कोरोना काळामध्ये आम्ही जी केलेली मदत आहे ती लोकांनी लक्षात ठेवलेली आहे. विशेष करून कोरोना काळामध्ये आपल्या विभागामध्ये महानगरपालिकेची कोणती शाळा किंवा हॉस्पिटल नसताना आपण एक कोविड सेंटर ज्ञानविकास शाळेमध्ये तिथल्या प्राचार्यांच्या अनुमतीने, त्यावेळेचे आपले आयुक्त यांच्या सहकार्याने आपण ते सेंटर तिथं निर्माण करून लोकांना, कारण तो काळ असा होता की अगदी रिक्षा चालत नव्हत्या, काही चालत नव्हत्या, लोकांना वाशीपर्यंत जाणं किंवा इतर दवाखान्यांमध्ये जाऊन लसीकरण करून घेणं ही सुद्धा अवघड गोष्ट होती. आणि खरोखर ती गोष्ट ज्यावेळी मी आता मतदारांपर्यंत पोहोचत आहे, तर माझी 15 वर्षाची महानगरपालिकेच्या योजना महिलांप्रती आणून देणं असेल, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणून देणं असेल, किंवा आता सन्मान्य उपमुख्यमंत्री साहेबांची लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेणं असेल, अशा माध्यमातून आपण लोकांप्रती आहोत. परंतु एक ठळक काम ते लोकांच्या लक्षात आहे. दुसरी अशी गोष्ट की सर्वांना माहिती आहे की वॉर्डमध्ये माझं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये मी 24 तास एक मुलगी ही जी माई सेवा केंद्रामध्ये ज्या काही योजना मिळतात, जे काही सुविधा मिळतात, तर त्या योजनेचा लाभ देखील लोकांना घेता येतो. यामध्ये मग पॅन कार्ड काढण्याचं किंवा ओळखपत्र, सर्वसामान्यांच्या ज्या छोट्या छोट्या आपण ज्या अडीअडचणीला त्यांच्या उपयोगी पडत असतो. वर्षभरामध्ये समाजरत्न बबनशेठ आचरे मामा प्रतिष्ठानतर्फे प्रत्येक महिन्याला एक छोटेखानी शिबिर आयोजित केले जातं. आणि ज्यावेळी आपण लोकांच्या मध्ये आज पुन्हाच मतदान मागण्यासाठी फिरत आहोत, तर लोकांच्या समोरून आपल्याला म्हणजे त्यांच्याकडून हे शब्द येत आहेत की मामी तुम्ही प्रत्येक वेळी आमच्या पाठीशी उभे राहतात. सेक्टर 6 मध्ये माझं जे बिझनेस ऑफिस आहे ते तर 24 तास तिथं सर्व्हिस दिली जाते. ज्यावेळी लोकांना कोणत्याही प्रकारे शाळेमध्ये ॲडमिशन असेल किंवा नोकरीच्या ठिकाणी त्यांना कागदपत्रांची पूर्तता करते वेळी पेपर अटेस्टेड करावी लागतात, तर त्यावेळी आपण म्हणजे कधी कोणाची अडवणूक करत नाही आणि त्यावेळी त्यांना ती सुविधा देतो. हा माझा म्हणजे विशेष मुद्दा लोकांनीच माझ्या लक्षात आणून दिलेला आहे. दिवंगत बबन मामा आचरे यांचंही नामोल्लेख मामींना आवर्जून घेतला, कारण अनेकांच्या मनामध्ये मामांचं अस्तित्व बसलेलं आहे. मामांबरोबर मामीही या समाजकार्यात मोठा हिस्सा मामीचाही लागलेला आहे आणि मामांच्या आठवणी आज त्यांच्या गाईवरून आलेला आपण पाहायला मिळालेला आहे. मामी, काय सांगा, तुमचा येणारा अजेंडा म्हणजे वचननामा काय असेल? सुरुवातीलाच मी सांगते की कोपरखैरणे विभाग हा माथाडी वसाहत, अल्प उत्पन्न गटातील लोक, BSPचे कामगार, अशा लोकांचा आणि उच्चभ्रू असा संमिश्र आहे. मला वाटतं की इथं भेडसावणारी जी समस्या आहे की गरजेपोटी बांधलेलं जे बांधकाम आहे की महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या लोकांना नोटीस वगैरे आलेले आहेत,
तर आमच्या सर्व शिवसेनेचे उमेदवार जिंकून आल्यानंतर किंवा आमचे सर्व पदाधिकारी आपले नगरविकास मंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आमचं निवेदन राहणार आणि त्यांचंही या प्रश्नाकडे आवर्जून लक्ष आहे. परवा जी सभा झाली त्या सभेमध्ये त्यांनी देखील आश्वासित लोकांना केलेले आहे की गरजेपोटी बांधलेली घरं आहेत ती कायम करण्याच्या संदर्भात असेल, महिलांना इथं घर बसल्या काही तर रोजगार किंवा महिला त्यांच्या अंगच्या कौशल्यामुळे वस्तू बनवतात परंतु त्याला मार्केट मिळत नाही, तर मार्केटिंगसाठी काहीतरी योजना आखली जाईल. आणि जे आपण पाहता की नाक्यावर वगैरे जे फेरीवाले भाजीवाले बसतात तर तिथं त्यांना कुठंतरी कायम स्वरूपी त्यांना जागा उपलब्ध करून देणं किंवा छोटी ठिकाणी त्यांना दुकानं उपलब्ध करून देणं हा शिवसेना पक्षाकडून हा जरूर प्रयत्न राहील. मतदारांना हे आवाहन करेन की याच्याही पूर्वी ज्या विश्वासानं तुम्ही माझ्या पाठीशी राहिलेला आहात त्या विश्वासाला मी माझ्या कार्यकालामध्ये कधीही विश्वासाला तडा जाऊ दिलेला नाही. ज्यावेळी महानगरपालिकेमार्फत वसाहती अंतर्गत कामं होत नव्हती परंतु ज्यावेळी JR आपला निघाला आणि वसाहती अंतर्गत कामं चालू झाली तर आपल्या सेक्टर 17 आणि 18 मधील सर्व कामं मंजूर झालेली आहेत. आपल्या नगरविकास मंत्री किंवा मस्के साहेबांनी प्रयत्न केले, एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना परमिशन दिलेलं आहे आणि भविष्यामध्ये तुम्ही माझ्या पाठीशी राहा. ज्या ज्या तुमच्या अगदी छोट्या अडचणी असतील किंवा महापालिकेमधून काही तुमचे प्रश्न तसाच लावायचे असतील त्यांची सोडवणूक करायची असेल तर मी तुमच्या सेवेला कायम उभी राहील हा विश्वास मी तुम्हाला देते. येत्या 15 तारखेला निवडणुका आहेत आणि त्या दिवशी सर्वांनी शिवसेना पक्षाला शिवधनुष्याच्या समोरील बटन दाबून शिवसेनेचे सर्वच उमेदवार विजयी करावेत असं मी तुम्हाला आवाहन करते. संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी. धन्यवाद.